नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक आज खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पण व्हिडिओ समजण्यासाठी माझी विनंती एकच आहे की आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा. चला तर आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊयात. सध्या संपूर्ण देशभर 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा चालू आहेत. 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेला 7वा वेतन आयोग लवकरच समाप्त होणार आहे आणि यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग हा लागू होईल. दरम्यान हा नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्चमध्ये सुधारित करण्यात आला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% वरून 55% इतका करण्यात आला. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढणार आहे. यावेळी देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 2 किंवा 3% वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 57 किंवा 58% इतक्यापर्यंत जाऊ शकतो. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याआधी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून वाढवला जाणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 2% वाढवला जाईल. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका असून यामध्ये 2% वाढ अपेक्षित आहे. म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% एवढा होणार असून ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जानेवारी महिन्यापासून लागू असेल. याबाबतचा प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आलेला असून जर विश्वास ठेवायचं झालं तर याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. म्हणजेच येत्या काही दिवसांनी या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे. जर समजा जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा प्रस्ताव सरकारकडून निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जून महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. नक्कीच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला तर त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरणार आहे. यामुळे त्यांच्या पगारात सुद्धा वाढ होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.